तर आता पाहूयात आपण देश विदेशातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात राज्यसभेबरोबरच विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळतेय। भाजप 6व्या जागेसाठीही आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे। भाजपकडून 6व्या जागेसाठी सदाभाऊ खोतांना संधी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सदाभाऊ खोत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेत। राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आज या दोन्ही नेत्यांचे अर्ज दाखल होणार असल्याची माहिती आहे। राज्यात विरोधासाठी विरोध सुरू असून विरोधकांच्या टीकेला आपण महत्त्व देत नसल्याचं संजय राऊतांनी बोलताना सांगितलं। तसंच यावेळी बोलताना भाजपने पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने मुंडे कुटुंबियांचं खच्चीकरण सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। तसंच महाविकास आघाडीचे सर्व नेते निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। विधान परिषद निवडणुकीवरून सामनातून भाजपला डिवचण्यात आलंय। मुंडे भगिनींवर नक्की कोणाचा राग आहे? मुंडे भगिनींचं राजकीय पतन सुरू असून मुंडे महाजनांचे नामो निशाणे मिटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट निशाणा सामनातून करण्यात आलाय। अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मिळणार का याचा निर्णय आज होणार आहे। दोघांच्या अर्जाला ईडीने जोरदार विरोध केला असून कैद्यांना मतदानाचा अधिकारच नसल्याचा दावा ईडीने कोर्टात केलाय। या संदर्भात बुधवारी झालेल्या युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला। त्यावर आज न्यायालयात निकाल सुनावणार आहे। वादळी वारा आणि जोरदार पावसाने मनमाड शहर परिसराला झोडपून काढले। वाऱ्याचा जोर इतका होता की शेकडो झाडं यात उन्मळून पडली। अनेक घरं, शाळा, दुकानं यांची छप्परं उडाली। रेल्वे रुळावरही झाडं पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून ठिकठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झालाय। जळगावातील रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना चक्रीवादळाचा फटका बसलाय। केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणची केळी भुईसपाट झाली। खिरोदा, रोझोदा, धामोडी, शिंगाडी, वाघाडी, कांढवेलसह अनेक गावांना या वादळाचा तडाखा बसलाय। बारामती शहर आणि परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। रत्नागिरीत बुधवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला। जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली। यामुळे संपूर्ण शहराचा वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता। बातमी आहे पंढरपुरातून। पंढरपूर शहर परिसरात बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला। त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला तर शेतकरी देखील हवालदिल झाले। उस्मानाबाद जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली। जिल्ह्यातील तुळजापूर, लोहारा, कळंब आणि काहो तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। त्यामुळे झाडं देखील उन्मळून पडली आहेत। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पत्रे देखील उडून अनेकांचं नुकसान झालंय। हिंगोलीतील मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून जोरदार आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वॉरंट बजावूनही ते हजर न राहिल्याने शिराळा न्यायालयाने बुधवारी त्यांना पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजावलंय। या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलै रोजी पार पडणार आहे। अखेर जालन्याला पूर्णवेळ एसपी मिळाले। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर IPS अक्षय शिंदे यांची जालना पोलीस अधीक्षकपदी निवड झाली आहे। याबाबत गृह विभागाने आदेश काढले। पुणतांबा गावात आज ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेत शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। मंत्रालयात उपमुख्यमंत्री आणि विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा अहवाल यात मांडण्यात येणार आहे। किसान क्रांतीच्या वतीने ग्रामस्थांशी चर्चा करून आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे। जळगावातील भडगाव येथे शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्थेने आंदोलन केलंय। न्याय आणि हक्कासाठी नागरिकांचं भडगाव ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं। पोलिसांना निवेदन देऊन या आंदोलकांनी न्याय देण्याची मागणी केली आहे।
राजापूर रत्नागिरी कोकणातील रिफायनरी विरोध आणखी तीव्र होताना दिसतोय। राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावात माती परीक्षण ड्रोन सर्वेला विरोध करण्यात आलाय। यासाठी नागरिकांनी काल दुपारपासून आंदोलन सुरूच ठेवलंय। मुंबईतल्या वांद्र्यातील शास्त्रीनगर इथे एक दुमजली इमारत कोसळली। ही इमारत कोसळून एका रहिवाशाचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी झालेत। शास्त्रीनगरमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर असलेल्या महाराष्ट्र नगरात ही इमारत होती। जखमींना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मध्यरात्री 12:15च्या सुमारास अचानक ही इमारत कोसळली। अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका केली आहे। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील लागपुरी येथील वृद्ध दाम्पत्याच्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। पुण्यात म्हाडाच्या 5068 घरांची सोडत निघणार आहे। या ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ आज दुपारी 2 वाजता मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केले जाणार आहे। यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती राहील। राज्यात कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होतीये। गेल्या 24 तासात 2701 नवीन कोरोना रुग्ण आढळलेत। कोरोनाचा प्रादुर्भाव जरी वाढत असला तरी रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे। राज्यात सलग 3 दिवस एकाही मृत्यूची नोंद झाली नाहीये। विना हेल्मेट बाईकवर मागे बसणाऱ्यांसाठी मुंबई वाहतूक पोलीस विशेष मोहीम राबवणार आहेत। जर तुम्ही बाईकवर मागे बसण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हेल्मेट घालणं बंधनकारक असेल, अन्यथा वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ झाली आहे। पुण्यात आता वाहन चालकांना 1 किलो सीएनजी साठी 82 रुपये मोजावे लागणार आहेत। गेल्या काही महिन्यात सीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे। स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्यामुळे सीएनजीच्या दरात सतत वाढ होतीये। पुण्यातील पर्वती पायथा इथल्या जनता वसाहतमध्ये टोळक्यानं 50हून अधिक गाड्यांची तोडफोड केली आहे। रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली आहे। 30 ते 35 जणांनी या परिसरात वाहनांची तोडफोड केली आहे। दरम्यान या परिसरात सतत तोडफोड होत असल्यानं पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा गर्भपात शेतातील जनावरांच्या गोठ्यात बाजेवर केला। विशेष म्हणजे सौर ऊर्जेच्या उजेडात हे पाप करण्यात आलंय। जिथे गर्भपात केला त्या गोठ्यापासून बाजूलाच 100 फुटांच्या अंतरावर असलेल्या एका दरीत हे गर्भक सरमाडाने जाळण्यात आले। आरोपी सासऱ्याला घेऊन पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केलाय। भाजपच्या नुपूर शर्मा विरोधात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी नुपूर शर्मांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेत जमिनीच्या वादातून कुटुंबातील दोघांमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आलाय। कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील पेंद्रवाडी या गावात ही घटना घडली आहे। शेतात पोल रोवण्याच्या वादातून दोघांमध्ये भांडणं झाली। यात एका महिलेला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आलाय। या भांडणाचा व्हिडिओ सध्या समोर आलेला असून या प्रकरणी संग्राम चव्हाण याच्यावर आजरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर वाहन चालकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय। पोलिसांनी सापळा लावून 7 जणांच्या टोळीला उरसे टोल परिसरातून अटक केली आहे। चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथील शाळेत चोरी झाल्याची घटना घडली आहे। इंदुदाई मेमोरियल हायस्कूल शाळेतील 50,000च्या LED टीव्ही आणि संगणकाची चोरी झाली आहे। या प्रकरणी आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीतील मोहोळ तालुक्यातील कुरुलमध्ये चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आलाय। एटीएम मशीनचा दरवाजा गॅस कटरने उचकटून आतील तब्बल 22,99,000 रुपयांची चोरी केली आहे। या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत।
अमरावतीतील दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वाया गेलेल्या उडीद आणि मूग पिकाचे पंचनामे झाले। मात्र वर्षभरापासून शेतकऱ्यांना पीक विमा मोबदला न मिळाल्याने शिवसैनिक आणि शेतकरी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात जाब विचारण्यास गेले। यावेळी कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाल्यावर शिवसैनिकांनी कार्यालय प्रमुख नितीन साबळे याच्या कानशिलात लगावली। तर पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। भुसावळमधील रामदेव बाबा नगरातील रोहित कोपरेकर या तरुणाचा खून करून शेतात मृतदेह फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यावर जळगाव एलसीबी आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दोघांना अटक केली। मयत रोहितच्या मित्रांनीच दारू प्यायल्यावर त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचं निष्पन्न झालंय। अकोला शहरातील अग्रसेन चौकामध्ये शाळेजवळ अधिकृतपणे खाद्य विक्री करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलीस आणि आरटीओने कारवाई केली। या गाड्यांमध्ये सर्रासपणे घरगुती सिलेंडर वापरलं जायचं। अत्यंत वर्दळीच्या या परिसरात दारुड्यांचाही वावर होता, त्यामुळे अनेक तक्रारी पोलिसांना करण्यात आल्या। या तक्रारीवरून पोलिसांनी तब्बल 12 गाड्यांवर कारवाई केली आहे। मुंबईच्या मानखुर्द परिसरात भीषण आग लागली। भंगाराच्या 4 गोदामांना ही आग लागली। ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। खबरदारी म्हणून गोदामाच्या बाजूची दुकानं खाली करण्यात आली। तर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात काही उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला T20 सामना आज खेळवला जाणार आहे। दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना होईल। या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून भारताचं कर्णधारपद ऋषभ पंतकडे गेलंय, त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय। भारताच्या रुबीना फ्रान्सिस आणि मनीष नरवाल यांनी P6 एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत चीनच्या संघाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं अभिनंदन केलंय। या विशेष विजयासाठी अभिनंदन, तुमच्या आगामी प्रयत्नांसाठी शुभेच्छा असं म्हणत मोदींनी त्यांचं अभिनंदन केलंय। भाजप नेत्या नुपूर सलमानच्या समर्थनार्थ बोलणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने आता कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बेकर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत। सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अकबर अल बकर वासुदेव या नावाच्या व्यक्तीची खिल्ली उडवली जातीये। बॉलिवूड अभिनेता बोमन इराणीची मासूम ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकतंच या सिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। सत्य घटनांवर आधारित ही सिरीज आहे। येत्या 17 जूनला ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। डान्सर नोरा फतेहीनं नुकतंच डर्टी लिटिल सिक्रेट या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित केलाय। यात नोराचा बोल्ड लुक पाहायला मिळतोय। या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन राजीव देव यांनी केलंय। एका दिवसात या गाण्याला 2 लाखाहून अधिक चाहत्यांची पसंती मिळाली आहे। अभिनेत्री विद्या बालनला व्हिडिओ बनवत असताना दुखापत झाली आहे। सोशल मीडियावर ट्रेंडिंग रील बनवत असताना तिच्या कमरेत चमक आली। याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय। कमल हासनचा विक्रम हा सिनेमाने केवळ 5 दिवसात जगभरात 200 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे। या सिनेमाने रिलीज आधीच 200 कोटींचा टप्पा पार केला होता, तर भारतात देखील या सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालाय। तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अभिनेत्री दयाबेन अर्थात दिशा वाकानी मालिकेत परतणार नाहीये। याबाबत मालिकेच्या निर्मात्यांनी खुलासा केलाय। काही दिवसांपूर्वी दिशा वाकानी मालिकेत परतणार या चर्चांना उधाण आलं होतं, मात्र आता मालिकेच्या निर्मात्यांना यावर स्पष्टीकरण देत दिशा वाकानी ही दयाची भूमिका साकारणार नाही असं सांगितलंय। तर लवकरच या भूमिकेसाठी आता एक नवीन चेहरा समोर येणार आहे। बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे। आता अभिनेत्री सोनाली सहगलला कोरोनाची लागण झाली आहे। सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना या संदर्भातली माहिती दिली आहे। यासह या बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।